अहमदनगरच्या माळीवाडा चौकातील महात्मा फुले विद्यार्थी वसतिगृहाशेजारी उभारलेल्या बेकायदेशीर गाळ्यांवरून मोठा वाद उफाळलाय। या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात ओंकार गिरवले यांनी उपाशीपोटी जुन्या महानगरपालिका कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन छेडलंय। जवळपास 600 चौरस फूट जागेवर हे अतिक्रमण झालं असून यामुळे परिसरातील व्यापारी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या अतिक्रमणाविरोधात ओंकार कैलास गिरवले यांनी महापालिकेकडे तक्रार अर्ज दिला होता। अधिकारी या जागेची पाहणी करून गेले, नोटीसही बजावण्यात आल्या आणि 3 दिवसात कारवाईचं आश्वासन दिलं गेलं, मात्र प्रत्यक्षात कुठलीही कारवाई झालेली नाही। याच निष्क्रिय कारभाराविरोधात ओंकार गिरवले यांनी हे आंदोलन सुरू केलंय। याच ठिकाणी श्री कपिलेश्वर मित्रमंडळानं गणपती मंडप बसविण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेतली होती, परंतु कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानक हा परवाना रद्द करण्यात आला। शनिवारी परवाना मंजूर झाल्यानंतर मंडळाने मंडप उभारण्याचा प्रयत्न केला असता काही गुंडांनी त्यांना काम बंद पाडण्यास सांगितले। हा विषय कोतवाली पोलिसांपर्यंत पोहोचला आणि पोलिसांनी मध्यस्थी करून सोमवारी सकाळी आयुक्तांच्या कार्यालयात बैठक बोलावली। बैठकीसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी, अगदी 70 वर्षीय सचिवही वेळेत हजर होते, मात्र आयुक्तांनी कॉल उचलला नाही। कर्मचाऱ्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली। या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या कपिलेश्वर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी जुन्या महानगरपालिका कार्यालयाबाहेर अर्धनग्न आंदोलन छेडत महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध केलाय। बेकायदेशीर बांधकामावर तात्काळ कारवाई करावी आणि गणेशोत्सवाला अडथळा आणू नये अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली। येणाऱ्या गणेशोत्सवात आम्ही कपिलेश्वर मित्रमंडळ ट्रस्ट या मंडळाने 15 दिवसापूर्वी रितसर पद्धतीने ऑनलाईन ऍप्लिकेशन भरून हा फॉर्म भरला होता। त्याला आम्ही आमचे सगळे कागदपत्र, जे काही आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत मंडळाचे, ट्रस्टीचे सगळे जोडले होते, भरून आम्हाला ही परवानगी लेटर मिळाली होती। याच्यावर आमचं अप्रूव्ड आलेलं आहे। ते अप्रूव्ड आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही मांडव टाकायला गेलो तर काही समाजकंटक, काही गुंड तिथं येऊन आम्हाला दमदाट्या करून मांडव काढून घेण्याचे आम्हाला धमकावणे करायला लागले। त्यावेळेस आम्ही सदर हा प्रकार कोतवाली पोलीस स्टेशनचे PI माननीय आयुक्त दराडे साहेब यांच्या कानावर घातला। त्यांना आम्ही भेटायला गेलो, त्यांना सांगितलं अशा पद्धतीने आमची अडवणूक होती। त्यावेळेस पालिकेच्या काही संबंधित अधिकाऱ्यांनी तिथं येऊन या आम्हाला त्यांचा अधिकार नसलेलं एक पत्र आम्हाला देण्यात आलं। हे पत्र आम्हाला त्यावेळेस दिलं की काही कारणास्तव आयुक्त साहेबांच्या तोंडी सांगण्यावरून तुमची आम्ही जी परमिशन ऑर्डर आहे त्याच्यावर स्टे देत आहोत आणि सोमवारी सकाळी 10 वाजता आयुक्तांच्या दालनात येऊन तुमची याची सुनावणी घेण्यात येईल, असं यांनी पत्र आम्हाला शनिवारी दिलं होतं। पण सोमवारी आज आल्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही आमच्या मंडळाचे कार्यकर्ते, आमच्या मंडळाचे 70 वर्षीय सचिव, त्यांचा वय वर्ष 70 आहे, त्यांनी बिना नाश्ता करता 10 वाजल्यापासून आम्ही त्यांच्या दालनात बसलो, त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला। आज तागाय तिथं 4 वाजले तरी कुठल्याही अधिकाऱ्यांनी आम्हाला भीक घातली नाही, कुठल्याही अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही। आम्ही उपाशी तापाशी बिना अन्न पाण्याचं तिथं बसून राहिलो। कुठल्या अधिकाऱ्याला आमची गय आली नाही, कुठल्या अधिकाऱ्याने आमची क्यू केली नाही। इथं येऊन ज्यावेळेस त्यांना विचारणा करण्यात आली की हे अर्ज काय, आमची परमिशन का थांबवली जाते, तर यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं उत्तर नाही। उद्या म्हणून असं सांगताय। उद्या याचा अर्थ काय? उद्या गणपती बसणार, परवा गणपती बसणार, 8वा आमचा मानाचा मंडळाचा गणपती, ज्याच्या तयारीला पूर्ण 1 महिना जातो। यांनी 2 दिवसावर आणून ठेवले की आमची परवानगी देऊन आम्हाला परत स्टे देण्यात आला। हे कुणाच्या सांगण्यात होतं, कुणाच्या हितसंबंधात होतो, कुणाच्या आर्थिक देवाणघेवाणीत होतोय, हा आमचा प्रश्न पालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे की कुठले अधिकारी कुठल्या आर्थिक देवाणघेवाणीतून हे मंडळाचं काम थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, याचं उत्तर आम्हाला पाहिजे। त्यासाठी आम्ही इथं पालिकेत सगळे कपिलेश्वर मित्रमंडळ ट्रस्टचे सगळे कार्यकर्ते आग्ननंद आंदोलन करत आहोत। यांना आम्ही वारंवार अतिक्रमणाबद्दल आम्ही यांना पाठपुरावा केला, अतिक्रमणाचे यांना लेटर दिले, यांनी एकही अतिक्रमणावर एकही कारवाई केली नाही। यांना 10 वेळा आम्ही अपूर्ण कार्यकर्त्यांचा सेट देऊन अख्खे फोटोज वगैरे सगळं देऊन सगळं सांगितलं की इथं अतिक्रमण आहे, इथं अवैध धंदे चालतात, बाकीच्या गोष्टी चालतात, त्याच्यावर लक्ष घाला साहेब। तरी देखील आज देखील एकही अधिकारी तिथं फिरकला नाही। आमचा पालिकेवर स्पष्ट आक्षेप आहे की आमच्यासोबत असं का वागलं जातंय, आम्ही अशी काय केलंय। आमच्याकडे धर्मदाय आयुक्ताची नोंद आहे, 32 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट आहे, सगळे कागदपत्र आहेत, तरी देखील आमची परवानगी कुणाच्या सांगण्यावरून थांबवली जात आहे। कोणत्या आर्थिक देवाणघेवाणीतून ह्या परमिशनला अडथळा आणला जातोय, गणपती बाप्पाला विरोध केला जातोय, कुठल्या हितसंबंधातून, कुणाच्या सांगण्यावरून गणपती बाप्पाला विरोध केला जातो, हे आमचं पालिकेला विचारणं आहे।
आणि पालिका आयुक्त साहेबांना एकच मागणं आहे, अरे न्याय द्या, न्याय द्या, आयुक्त साहेब न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, आयुक्त साहेब न्याय द्या. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.